वळणं आता जास्त गरजेचं आहे, कारण काँग्रेसवर आता गंभीर आरोप होत आहेत. कपिलजी, काँग्रेस सोबत गेल्यानं उद्धव ठाकरेंचा मातोश्रीचा योग्य मान राखला गेला नाही, हा भाजपचा जो मगाशी नवनाथजी यांनी केलेला आरोप आहे तो तुम्हाला मान्य आहे का कपिलजी? मुळात नवनाथ बन आणि भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या म्हणजे आता नवनाथ बन आपल्या चॅनलवरती बोलतायत आणि भारतीय जनता पार्टीचे सगळे नेते दिवसभर विविध माध्यमांवर बोलताना मी पाहतोय. आशिष शेलार असतील, त्यामध्ये अनेक लोक त्यांचे बोलतायत, सगळ्या चॅनलवर वेगवेगळे लोक बोलतायत. यांना उद्धव ठाकरे साहेबांच्या सन्मानाची चिंता कधीपासून लागली हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. ज्यांनी उद्धव साहेबांचा या महाराष्ट्रामध्ये उद्धव साहेबांना धोका कोणी दिला? उद्धव साहेबांना 2.5 वर्षाचा मुख्यमंत्री पदाचा शब्द अमित शहा आणि देवेंद्र फडणवीसांनी एका बैठकीमध्ये दिल्यानंतर सुद्धा तो शब्द फिरवला. केवळ बाळासाहेबांचा लेख उद्धव ठाकरे या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होऊ नये यासाठी देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पार्टीनं केलेलं रणकंदन हे संपूर्ण देशानं पाहिलेलं आहे. ज्यावेळी उद्धव ठाकरे साहेब एकाकी पडले होते, ज्यावेळी भारतीय जनता पार्टीनं उद्धव ठाकरे साहेबांना एकटं पाडण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी आदरणीय राहुलजी गांधी, सोनियाजी गांधी यांनी त्यांना हात देत या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होण्यासाठी त्या ठिकाणी सहकार्य केलं आणि महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे साहेबांना मुख्यमंत्री करून सरकार चालवण्याचं काम केलं. आता भारतीय उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरेंचा मुलगा म्हणजे आज ज्या बाळासाहेब ठाकरेंच्या समाधी समोर एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या शिवसेनेनं जे आंदोलन केलं, मला तर खरंच या लोकांची लाज वाटते की कुठे आहे बाळासाहेबांना सगळ्यात जास्त वेदना कोणी पोहोचवल्या असतील तर एकनाथ शिंदे आणि भाजपच्या मंडळींना पोहोचवलेल्या आहेत. कारण बाळासाहेब ठाकरेंचं घर फोडताना यांना लाज वाटली नाही. मला पूर्ण करू द्या, मधात कोणीच बोलू नका, मी कोणाच्याच मधात बोललेलो नाही, लक्षात घ्या. बाळासाहेब ठाकरेंचं घर फोडताना यांना लाज वाटली नाही, त्यावेळी उद्धव ठाकरे म्हणजे बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना फोडताना यांना लाज वाटली नाही. उद्धव ठाकरे साहेबांना ज्यावेळी वर्षा बंगल्या सावंत, मी तुमच्या मदत बोललेलो नाही. सावंत ऐकाल का? सावंत ऐका, सावंत ऐका, सावंत ऐका, सावंत ऐका. अहो नका नका अस्वस्थ होऊ, तुमची वेळ येईल तेव्हा पूर्ण बोला. सावंत, तुमची वेळ येईल तेव्हा पूर्ण बोला. तुम्ही रिस्पेक्टेड आहात, आपल्याला देखील संधी देईल प्रत्येक पक्षाची बाजू आणि राजकीय घडामोडी आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचाव्या. लोकशाही मराठीची निव्वळ भावना आहे. अरुणजी, आपल्याकडे येईल. कपिलजी, आपला मुद्दा पूर्ण करा. अनुभव तुम्हाला खूप अरुण सावंत ऐका. अरुण सावंत, मला पूर्ण करू द्या. यांना खरं दुःख कोणी दिलं? अरुण सावंत, मला पूर्ण करू द्या. तुमची वेळ येईल तेव्हा बोला. बरं, त्या मुद्द्यावरती येतो ना अरुणजी. मी कुणामुळे सर्वाधिक वेदना झाल्या, काय झाल्या, या मुद्द्यावरती देखील मी चर्चा करणार आहे सर्व मान्यवरांबरोबर. तत्पूर्वी कपिलजी, आपला मुद्दा पूर्ण करा. विशालजी, त्यांना चर्चेचा सेन्स शिकवा, ते सिनियर आहेत, त्यांचा मी अपमान करू इच्छित. सर्वच मान्यवर आहेत आणि सर्वच महाराष्ट्रासमोर आहेत या क्षणी. कपिलजी बोला. विद्वान झाला आता, आपण फार विद्वान झाला. तुम्ही आता बाळासाहेबांचा अपमान कोणी केलं हे आम्हाला शिकवत आहात. काँग्रेसची माणसे येऊन आम्हाला शिकवायला लागली. तुम्ही किती जरी मोठे झालात तरी शेवटी जे तुमच्यापेक्षा त्यांच्यापेक्षा आपल्याला योग्य वेळेला संधी देईल. कपिलजी, आपण आपला मुद्दा पूर्ण करा, नाही तर मला जयंत माइंडकरांकडे जावं लागेल. कपिलजी, आपण बोला. अरुणजी, मी आपल्याला खरोखर सांगतो, प्रत्येकाला बाजू मांडण्याची पूर्ण संधी मिळेल शोच्या दरम्यान. कपिलजी बोला. अरुणजी, शांततेने ऐकायला शिका. बाळासाहेब ठाकरेंना सगळ्यात जास्त वेदना कधी झाल्या असतील? ज्यावेळी तुम्ही एका शिवसेनेच्या 2 शिवसेना केल्या. का केल्या? तर भारतीय जनता पार्टी आणि अमित शहा या सगळ्यांच्या नेतृत्वात ज्या काही दिल्लीत अरुणजी ऐकायला शिका. तुम्ही काय सांगताय? बरं, मला वाटतं ना मुद्द्यांवरती आपण चर्चा करूयात. मुद्द्यांवरनं कुठेतरी भरकटेल चर्चा, अशा प्रकारे नको जाऊयात आपण. जयंत माइंडकर सर, कपिलजी, मी आपल्याकडे पुन्हा एकदा येईल. जयंत माइंडकर सर, मी आपल्याला विचारतो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस